इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ क्रमांक 8 आपली पाण्याची गरज या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय काय करावे बरे। उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वणवण करावी लागते। तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे। उत्तर, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे प्राण्यांना फार वणवण करावे लागते। प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी आपण आपल्या आजूबाजूचे जे पाण्याचे साठे असतात त्यात पाणी ठेवावे। आपल्या घरासमोरील अंगणात भांड्यामध्ये पाणी ठेवावे। अशा प्रकारे प्राण्यांची पाण्याची सोय करता येईल। जरा डोके चालवा। 1 नंबर, उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यांसारखी फळे भरपूर का खातो? उत्तर आहे, कलिंगड, काकडी या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते। उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची गरज जास्त असते। कलिंगड, काकडी ही फळे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला पाणी मिळते, आपली तहान भागते, आपले शरीर थंड राहण्यास मदत होते। म्हणून उन्हाळ्यात कलिंगड, काकडी यासारखे फळे खावीत। प्रश्न 2, लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा। शिजताना या भाजीत पाणी कोठून आले? उत्तर आहे, भोपळ्यामध्ये पाणी जास्त असते। भोपळ्याची भाजी शिजताना भोपळ्यातील पाणी भाजीमध्ये येते। थोडक्यात उत्तरे द्या। प्रश्न 1, आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते? उत्तर आहे, आपल्या शरीरात डोळ्यातील पाणी म्हणजेच अश्रू, तोंडातील लाळ, रक्त अशा वाहणाऱ्या घटकांमध्ये द्रव रूपात पाणी असते। प्रश्न 2, आपण पाणी का पितो? उत्तर आहे, आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालावे यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते। पाणी कमी पडल्यानंतर आपल्याला अशक्तपणा जाणवतो, तहान लागते। आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो। प्रश्न 3, गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर कशासाठी येतात? उत्तर आहे, गाई, म्हशी, शेळ्या आणि असे इतर प्राणी पाणी पिण्यासाठी तसेच पाण्यामध्ये डुंबण्यासाठी पाणवठ्यावर येतात। प्रश्न 4, वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते? उत्तर आहे, वनस्पतीची पाने तोडली की त्यातून रस बाहेर पडतो। आपण भाज्या चिरल्यानंतर त्यातूनही रस बाहेर येतो। यावरून आपल्या लक्षात येते की वनस्पतींमध्येही पाणी असते। प्रश्न 5, पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही? उत्तर आहे, वनस्पतींना पाण्याची खूप गरज असते। शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेले पीक चांगले येण्यासाठी पाणी देणे गरजेचे असते। पिकाला पाणी मिळाले नाही तर पीक व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्याला शेतीमधून उत्पन्न मिळणार नाही, शेती करणे परवडणार नाही। म्हणून शेतीला पाण्याची खूप गरज आहे। प्रश्न 6, मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते?
उत्तर आहे मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असते, त्याचबरोबर मोठ्या शहरांमध्ये उद्योगधंदेही जास्त प्रमाणात असतात. लोकांना आणि उद्योगांना पाणी जास्त प्रमाणात लागते, म्हणून मोठमोठ्या शहरांमध्ये पाणी जास्त प्रमाणात लागते. प्रश्न 7. जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते? उत्तर आहे पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरते. हे जमिनीत मुरलेले पाणी वनस्पती आपल्या मुळांच्या साहाय्याने शोषण करून घेतात. अशा प्रकारे जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी वनस्पतींना मिळते. रिकाम्या जागा भरा. नंबर 1. पाण्यामुळे रक्त पातळ राहते. नंबर 2. जनावरे पाण्यात डुंबत असतात. नंबर 3. लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. नंबर 4. जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते. नंबर 5. माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे. नंबर 6. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.